आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेंनी फडणवीसांच्या आईवरती खालच्या पातळीवरती टीका केल्याचा आरोप केला जातो आणि यानंतर भाजपाकडून जरांगेंवरती जोरदार तोंडसूक घेण्यात आलेला आहे। आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी बंद करा, फडणवीसांच्या आईवर खालच्या शब्दात केलेली टीका अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भाजपाने दिलाय। मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही। आणि एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही, हा माझा इशारा तुम्हाला आहे। तर मनोज जरांगेंनी सरकारवरती केलेल्या टीकेचा भाजप नेते प्रवीण दरेकरांनी समाचार घेतलेला आहे। सुसंस्कृत महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही। जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असं अपशब्द वापरणे हे कुठलं आंदोलन असा सवाल दरेकरांनी उपस्थित केलाय। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं, कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या, हे कुठलं आलं धोरण? देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठा समाजाचं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल तुम्ही अपशब्द वापरता। हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे। शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे। मला वाटतं महाराष्ट्र सुज्ञ आहे, मराठा समाज देखील सुज्ञ आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वजण त्यांना सोबत आहेत, परंतु अशा पद्धतीनं देवेंद्रजींच्या आईवर शिवराळ भाषेत जर का शब्द वापरत असतील तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती बघते। तर आपण मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढलेच नाहीत असं स्पष्टीकरण मनोज जरांगेंनी दिलंय। मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांची। ते शब्द मागे घेतो, बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? हा, आरक्षण बी द्या, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत। तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या। मी तर बोललोच नाही, आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला, हा, आणि मोठ्या मनाने घेतला, त्याच्यात काय नाही एवढं। आमच्या मोठ्याचं मन आहे, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये। पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, ते बी बघा।